Hello students, now we are going to discuss about the development of chick embryo. As we discussed in a previous lecture about the fertilization, in hen the fertilization is internal and the spermatozoa are introduced into the genital tracts through the cloacal kiss. That means the cloacal kiss is the process. So that means this will be similar to the copulation. The spermatozoa migrate toward the anterior portion of the oviduct where they may survive for 2 weeks. spermatozoa त्याच्यानंतर काय करेल, ओव्हिडक्टच्या अँटेरियर पोर्शनकडे तो मायग्रेट करेल आणि त्या ठिकाणी तो 2 आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. देन द ओव्हम एंटर्स द ओव्हिडक्ट, म्हणजे ओव्हिडक्टमध्ये ओव्हम येईल ज्या ठिकाणी स्पर्म प्रेझेंट होते आणि त्या ठिकाणी तो बऱ्याच स्पर्मेटोझोआ किंवा स्पर्म्सने तो सराउंड केला जाईल. सेव्हरल स्पर्मेटोझोआ मे एंटर द एग. दिस कंडिशन इज सेड टू बी पॉलिस्पर्मी. जनरली बऱ्याच ॲनिमल्समध्ये काय असतं, मोनोस्पर्मी, म्हणजे एगमध्ये फक्त एकच स्पर्म जातो, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कित्येक स्पर्म त्याच्यामध्ये एंटर करतात. कारण ॲक्च्युली काय होतं की याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण पाहिलेलं स्ट्रक्चर ऑफ हिन्स एगमध्ये की त्याच्यामध्ये ॲल्ब्युमिन किंवा यॉक हे प्रेझेंट असतं आणि त्याच्यामध्ये मायग्रेट करत असताना बरेच स्पर्म काय होतात त्या ठिकाणी ट्रॅप होतात किंवा बऱ्याच स्पर्मला न्यूक्लियस भेटत पण नाही किंवा बरेच स्पर्म जे आहेत तर ते किल केले जातात किंवा त्याची डेथ होते. म्हणून त्या ठिकाणी काय असते, जास्त स्पर्ममध्ये एंटर करणं गरजेचं असतं आणि या कंडिशनला म्हटलं जातं पॉलिस्पर्मी. पण त्याच्यामधला फक्त एकच स्पर्म न्यूक्लियसशी जॉईन होतो, एग न्यूक्लियसशी, अँड मेनी ऑफ द स्पर्म न्यूक्लिया डिजनरेट, आणि त्याच्यामधले बरेच स्पर्म न्यूक्लिया आहेत तर ते काय होतील, डिजनरेट होतील. त्याच्यानंतर आहे क्लिवेज आणि ब्लास्टोलेशन. त्याच्यामध्ये क्लिवेज आणि ब्लास्टोलेशन हे तुम्हाला प्रोसेस अगोदर झालं आहे सेकंड इयरमध्ये. ओके, याच्यामध्ये पाहिलं तर फक्त डिफरंट हे आहेत त्या ठिकाणी जे डिफरन्सेस आहेत ते फक्त या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. क्लिवेज इज द डिव्हिजन ऑफ द एग इंटू ब्लास्टोमियर्स. क्लिवेज म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ द एग इंटू द ब्लास्टोमियर्स. आपण पाहिलं होतं की इंडिव्हिज्युअल जे सेल्स असतील त्याला काय म्हटलं जातं, ब्लास्टोमियर्स. अँड हिअर द एंटायर एग डज नॉट डिवाइड, द टायनी blastocysts alone divide to produce the blastomeres. Hence the cleavage is said to be incomplete or meroblastic. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की न्यूक्लियस किंवा ॲक्च्युअली एम्ब्रियो कुठं असतो, एका डिस्क शेप्ड एरियामध्ये, ज्याला आपण म्हणतो ब्लास्टो डिस्क. म्हणजे पूर्ण जो एम्ब्रियो आहे तर तो पूर्ण एम्ब्रियो किंवा पूर्ण एग हे डिवाईड होत नाही, तर फक्त डिस्क शेप्ड जो एरिया आहे तर त्याच्यामध्ये फक्त डिवायडेशन हे घडून येतं, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, मेरोब्लास्टिक क्लिवेज. अशा टाईपचे जे क्लिवेज आहे तर त्याला म्हणलं जातं मेरोब्लास्टिक क्लिवेज किंवा त्याला आणखी दुसरं नाव दिलं जातं डिस्कॉइडल क्लिवेज. त्याच्यामध्ये पहा, फर्स्ट क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय, डिवायडेशन ऑफ एग. आपण एखादा कुठलंही जर एखादा फळ कट करत असतो तर बतईनसमध्ये चीर पाडतो किंवा फट पाडतो, तर तीच प्रोसेस म्हणजे मधून कट केल्या बतईने की 2 तुकडे होतात, तशाच पद्धतीने याच्यामध्ये पण त्याचं डिवायडेशन होईल, त्याला म्हणतो आपण क्लिवेज. त्याच्यानंतर जर पाहिलं तर फर्स्ट क्लिवेज फॉरोज जे आहे तर तो असेल मेरिडियल, मेरिडिओनल. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट जर क्लिवेज पाहिलं तर तो कसा असेल, मेरिडिओनल, आणि तो नेहमी ब्लास्टोडिस्कच्या सेंटरमध्ये असतो, परंतु तो कडेपर्यंत जाणार नाही. म्हणजे त्याच्यामुळं कडेपर्यंत न गेल्यामुळं त्याच्यामुळं ते काय होईल, 2 अनकम्प्लीट ब्लास्टोमियर त्या ठिकाणी तयार होतील. सेकंड क्लिवेज जर पाहिलं तर सेकंड क्लिवेज फोरो हा सुद्धा कसा असेल, मेरिडिओनलच, परंतु तो कसा असेल, राईट अँगल. मेरिडिओनल म्हणजे काय, जर इक्वल 2 याच्यामध्ये जर डिवायडेशन होत असेल तर त्याला म्हणतो आपण मेरिडियन, म्हणजे सेंटरमधून. हा दुसरा सुद्धा क्लिवेज फोरो हा मेरिडिओनल असेल, परंतु तो कसा असेल, इट इज राईट अँगल टू द फर्स्ट वन. म्हणजे फर्स्ट जो क्लिवेज फोरो होता त्याचा काय असेल, 90 डिग्रीजमध्ये हा क्लिवेज फोरो असेल. जसं या
डायग्राममध्ये बी डायग्राममध्ये दाखवलेला आहे. आणि हा सुद्धा क्लिवेज फरो हा मार्जिनपर्यंत जात नाही. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर दोन्ही अनकम्प्लीट क्लिवेज फरो होते. त्याच्यामुळे काय होईल, अनकम्प्लीट म्हणजे एकमेकांपासून कम्प्लिटली वेगळ्या झालेल्या त्या सेल नसतील किंवा 4 ब्लास्टोमेर्स त्या ठिकाणी क्रिएशन होईल. थर्ड क्लिवेज जर पाहिलं सी डायग्राममध्ये पहा, थर्ड क्लिवेज हे कसे असतील, 2 आणि दे आर व्हर्टिकल कटिंग अक्रॉस द सेकंड फरो. म्हणजे सेकंड फरो जो होता तर त्यालाच उभ्या याच्यामध्ये तो कट करेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये उभ्या याच्यामध्ये कट केला म्हणजे किती झाले आता या ठिकाणी ब्लास्टोमेअर्सचा नंबर जो आहे तर तो किती झाला आता 8. ओके, त्याच्यानंतर फोर्थ क्लिवेज, द फोर्थ सेट ऑफ क्लिवेज फरो इज ऑल्सो व्हर्टिकल. त्या ठिकाणी फोर्थ जे क्लिवेज फरो आहेत ते सुद्धा कसे असतील, व्हर्टिकल. ओके, आणि त्या व्हर्टिकल असल्यामुळं काय होतील की त्याच्यामध्ये 8 सेंट्रल आणि 8 मार्जिनल सेल्स त्या ठिकाणी तयार होतील. पहा, हा जर फर्दर क्लिवेज फरो पाहिला तर तो कसा आहे, सर्क्युलर. ओके, म्हणजे उभा झाला आपण वर बत्तीने कटा मारला आणि त्याच्यानंतर आडवं कट केलं तर त्याच्यामधून काय होणार आहेत, काही जे तुकडे आहेत तर ते बाजूला निघतील. म्हणजे त्याच्यामधले त्याच पद्धतीनं 8 जे ब्लास्टोमेर्स आहेत तर ते कम्प्लिटली वेगळे असतील आणि उरलेले मार्जिनल जे 8 असतील ब्लास्टोडिसला चिटकलेले तर ते असतील अनकम्प्लिटली डिवायडेड. म्हणजे त्याला म्हणतो आपण मार्जिनल सेल्स. देन द नेक्स्ट वन इज द जर्म वॉल. ओके, पेरिब्लास्ट जर पाहिलं तर पेरिफेरल पेरिब्लास्ट डेव्हलप सेल बाउंड्रीज and the newly formed cells are added to the peripheral part of the cellular blastomere. म्हणजे कट झालेले किंवा न्यूली फॉर्म झालेल्या सेल्स असतील तर त्या कडेला जॉईन होतील. and the cells produced from the periblast constitute the germ wall, which in turn increases as more and more cells are produced from the periblast. As a result, the periblast itself gradually exhausts. Then the margin of overgrowth and zone of junction, the margin of blastoderm is pushed up over the yolk and is called as the margin of overgrowth. पहा, त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये जे मार्जिन जे आहे तर त्या मार्जिन्स काय केले जातील तर यॉकवर त्या उचलल्या जातील आणि याला काय म्हणलं जातं आपण, मार्जिन ऑफ ओव्हरग्रोथ. गॅस्ट्रोलेज, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस गॅस्ट्रोलेशन इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस वेअर द सिम्पल ब्लास्टोलेज ट्रान्सफॉर्म इन टू कॉम्प्लेक्स गॅस्ट्रोला. देअर आर 2 स्टेप्स इन द गॅस्ट्रोलेशन. द फर्स्ट वन इज द फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म अँड फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह अँड मेसोडर्म, प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड मेसोडर्म. म्हणजे गॅस्ट्रोलेशन जे सिंगल लेअर जो ब्लास्टोला होता त्याचा आता कन्व्हर्शन काय होईल, मल्टी लेअर्ड किंवा 2 किंवा 3 लेअर्ड गॅस्ट्रोलामध्ये होईल. पहिल्या स्टेपमध्ये एंडोडर्म फॉर्म केले जाईल, दुसऱ्या स्टेपमध्ये प्रिमिटिव्ह स्ट्रिक आणि मेसोडर्म फॉर्म केले जातील. आणि त्याच्यानंतर होईल फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. पहा, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये एंडोडर्म, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक आणि मेसोडर्म आणि त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. म्हणजे या ठिकाणी म्हणजे वरचेच फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म त्याच्याच खाली डिस्कस केलेलं आहे. The endoderm and the hypoblast develop as a single layer of cells inside the primary blastocells. पहा, म्हणजे प्रायमरी ब्लास्टोसेल जे आहे तर त्याच्यामध्ये सिंगल लेअर म्हणून हे तयार होईल. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द एंडोडर्म द अप्पर लेअर इज कॉल्ड द पेरिब्लास्ट ऑर द एक्टोडर्म. म्हणजे बाहेरची बाजू असेल अप्पर लेअर त्याला म्हणलं जातं एक्टोडर्म किंवा त्यालाच नाव दिलेलं आहे एपिब्लास्ट. The space lying between them forms the two blastocells. The cavity lying below the hypoblast and above the periblast is called as the archenteron. जी कॅव्हिटी जे प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये तर त्याला नाव दिलं आर्चेंटेरॉन.
and there are different theories regarding the formation of endoderm, which we are not going to discuss about these theories. Thank you.